हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत शिवा या मालिकेचा 1 जानेवारीचा एपिसोड. शिवाला गॅरेजवर सगळी पाहणा गँग विचारत असते की शिवा काय झालं होतं तुला? दिव्याताईचा एवढा काय फोन आला की तू पक्याला सोडून दिलंस? त्यावर शिवा बोलते की अरे ते जाऊ द्या, काही नाही झालं. पहिले सांगा की काही कळलं का तुम्हाला पक्याबद्दल? त्यावर पाहणा गँग बोलते की त्याच्या बायकोला भेटलो आम्ही. तर ती काही बोलली का? शिवा विचारते. त्यावर पाहणा गँग बोलते की ते नाही माहिती, पण त्याने तिला पैसे दिले. त्यावर शिवाला डाऊट येतं. शिवा बोलते, अच्छा, म्हणजे या कामाचं त्याला कोणी ना कोणीतरी पैसे देतं. त्यावर शिवा बोलते की एवढी मोठी रक्कम कोण देत असणार? त्यावर सगळी पाहणागाम जोरात ओरडते, कीर्ती. त्यावर शिवा बोलते की भाई सवाल आहे का? तिच्याशिवाय कोण असणार आहे? तेवढ्यात चंदनला झालेला प्रकार सगळा आठवतो. कीर्ती दिव्याकडे का आली होती? कीर्ती दिव्यासोबत का बोलत होती? त्यावर शिवा बोलते की तुम्ही सगळे कामाला लागा, चला. त्यावर बॅटरी बोलतो, पण शिवा तू उत्तर दिलं नाहीस, तू कुठे गेली होती? त्यावर शिवा बोलते तुम्ही कामाला लागा सगळे, मी तुम्हाला सांगते नंतर. तेव्हा शिवा चंदनला थांबवून घेते आणि चंदनला विचारते की मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. त्यावर शिवा चंदनला बोलते की चंदन, मला तुला हे सांगायचं आहे की तू इथे काम चांगलंच करतो, पण चंदन तुझं एवढं शिक्षण झालं आहे, तुझं गॅरेजवर काम करणं योग्य नाही वाटत अरे मला. शिवा बोलते तू नोकरी करत होता तेच कर ना, माझ्या ओळखीने बघते काहीतरी. त्यावर चंदन बोलतो की अगं शिवा, माझं ऑटोमोबाईल झाले, मला हे काम आवडतं आहे. त्यावर चंदन बोलतो की शिवा असं काय बोलते आहेस, माझं काही चुकलं आहे का? त्यावर शिवा म्हणते चुकलं असतं तर धरलं नसतं का तुला? मग सांग ना, असं काय झालं आहे की तू असं बोलते? त्यावर शिवा बोलते की अरे तसं नाही, पण तू घरचा मोठा जावईस, तर मला वाटतं की तू काहीतरी नोकरी करायला हवी. त्यावर चंदन बोलतो की अगं, मला त्या निमित्ताने तरी दिव्याच्या आजूबाजूला राहता येतं गं. चंदन बोलतो की मला इथे काम करू दे अगं. त्यावर शिवा बोलते की अरे, पण मी तुला काही गोष्टी सांगितल्या तर तुला कळेल की मी का म्हणतेस तसं. त्यावर शिवा बोलते की अरे चंदन, दिव्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता अरे. आणि शिवा झालेला जो काही सगळा प्रकार चंदनला सांगते. त्यावर चंदन लगेच मनात बोलतो की हेच तर दिव्याने मला त्या दिवशी सांगितलं होतं आणि आता शिवालाही तेच सांगते. शिवा बोलते की आता तरी कळलं का मी काय म्हणते ते? त्यावर चंदन शिवाला बोलतो की शिवा ऐक, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मी तुझ्याशी खोटं बोललो अगं. त्या दिवशी तुझ्या बड्डेच्या दिवशी दिव्या आणि मी एकत्र नव्हतो. दिव्याने मला खोटं सांगायला लावलं होतं की शिवाला सांग म्हणून की आम्ही दोघे एकत्र होतो असं. आणि त्या दिवशीसुद्धा दिव्याने सुसाईड करायचा प्रयत्न केला होता. इकडे ऑफिसमध्ये नेहा आशूसाठी काही फुलं ठेवत असते. तेव्हा आशू तिथे येतो आणि नेहाला म्हणतो की हे काय करतेस? त्यावर नेहा बोलते की तुझ्यासाठी फुलं आहे, मस्त वाईब्स येतील म्हणून. त्यावर कीर्तीने जो डोक्यात प्रकार घातला आहे त्यामुळे आशू थोडासा गोंधळत असतो आणि नेहाला विचारतो की तुझं काय चाललं आहे नक्की? आशू नेहाला डायरेक्ट विचारतो, आपण मित्र आहोत ना? त्यावर नेहा म्हणते हो, आपण मित्रच आहोत. पण त्यावर आशू म्हणतो, पण म्हणजे काय? नक्की मित्रच आहोत ना, की त्या पलीकडे काही आहे? तसं असेल तर आत्ताच मला सांग. त्यावर नेहा म्हणते, आशू वेडा आहेस का? त्या पलीकडे काय असणार आहे? ऑब्व्हियसली आपण मित्रच आहोत, त्या पलीकडे काही नाही आहे. तेव्हा आशेच्या जीवात जीव येतो. त्यावर नेहा बोलते की काही वेड्यासारखं वागू नकोस, आपलं सॉर्ट आहे. त्यावर आशू बोलतो सॉर्ट आहे ना? इकडे नेहाची आई आणि आशूची आई एकत्र बसलेले असतात. त्यावर आशूची आई नेहाच्या आईला झालेला शिवाबद्दलचा सगळा प्रकार सांगते आणि सांगते की माझा आशू कसा फसला गेला आहे. त्यावर नेहाची आई बोलते की मी सगळं समजू शकते हो, पण आशूची पण तर काहीतरी चुकी असेल ना? त्यावर सीताई बोलते की चुकी त्याची नाहीच आहे. हो, आहे ना चुकी त्याची, चांगुलपणा हीच त्याची चुकी आहे. त्यावर आशूची आई नेहाला मागणी घालते. तेव्हा नेहाची आई बोलते की पण त्या दोघांना पटेल का? त्यावर आशूची आई बोलते की बघ, तुझी नेहा संस्कारी आणि मलाही ती खूप आवडते आणि माझ्या आशूसाठी ही योग्य मुलगी आहे. त्यावर नेहाची आई पण होकार देते आणि त्या दोघांची लग्नाची बोलणी करून टाकतात. इकडे शिवा घरात दिव्याची वाट बघत असते, दिव्या कधी येईल त्याची. तेवढ्यात दिव्या आतमध्ये येते. शिवा तिच्या मागे जाऊन उभं राहते आणि दिव्याला विचारते की दिव्या, काय झालं आहे सांगशील? शिवा सरळच दिव्याला प्रश्न विचारते, दिव्या, माझ्या बड्डेच्या दिवशी कुठे होतीस तू? त्यावर दिव्या जरा गोंधळते आणि शिवा सरळच विचारते की चंदनने मला सगळं खरं खरं सांगितलं आहेस, तू बड्डेच्या दिवशी त्याच्यासोबत नव्हती असं. त्यावर दिव्या जरा गोंधळते आणि मनात त्या परात बोलवते की ह्या चंदनला बघतेस मी. तेव्हा शिवा बोलते की तू माझ्या बड्डेच्या दिवशी पण सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होतास का? असं वागली दिव्या.
अगं असं मरणावर कोण उठतं? तेवढ्या दिव्याला जीवात जीव येतो. दिव्याला वाटतं की हिला काही कळलेलं नाही आहे. तेव्हा दिव्या शिवाच्या गळ्यात पडून रडायला लागते की की माझ्यासोबत खूप चुकीचं झालं आहे, मी बरबाद झाली आहे. आणि शिवा तिला सावरायचा प्रयत्न करते. दिव्या तिला बोलते की तुझ्यासोबत झालं असतं शिवा, तू पण ह्याच टोकाला गेली असती. त्यावर शिवा बोलते की अगं जे काही असेल पण हा मार्ग नाही आहे त्यासाठी. आणि दिव्याला समजवते की चांगलं होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील ना दिव्या, असं हार मारून कसं चालणार आहे. इकडे नेहाची आई रात्री नेहाकडे येते. नेहा तिला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते. नेहाची आई बोलते की फोन बिन नंतर बघ, मला आता तुझ्याशी बोलायचं. त्यावर नेहा बोलते की मला माहिती आहे तुला लग्नाबद्दल बोलायचं असेल, का तुला त्याच्या व्यतिरिक्त दुसरा विषय नाही आहे का. त्यावर नेहाची आई नेहाला डायरेक्ट सांगते की मी आणि सीतानी आशू आणि तुझं लग्न करायचं ठरवलं. त्यावर नेहा एकदम शॉक होते आणि रिॲक्ट होते की काय. त्यावर नेहा स्पष्ट नाही बोलते की आत्तापर्यंत तुझ्या रँडम मुलांची फोटो दाखवत होती तिथपर्यंत ठीक होतं, पण आता आशू. आई, आशू आणि मी आम्ही दोघं फक्त चांगले मित्र आहोत आणि मित्रच आहोत आणि आमच्यात काहीच नाही आहे. आणि नाही यार आई, मी आशूला नवरा म्हणून इमॅजिन करूच शकत नाही. आणि नेहा आईला सांगून मोकळी होते की माझं ह्या लग्नाला कम्प्लिटली नकार आहे आणि तिथून उठून जाते. इकडे सीताई पण आशूच्या खोलीत येऊन रूमची आवरावर करत असते त्याचे. तेवढ्यात आशू येतो आणि बोलतो की आई मी आवरून ठेवेल. तेव्हा सीताई आशूला बोलते की आशू तू आता मोठा झाला आहेस का, बघ की अगं आई जरा कामात आहे ना, जरा मीटिंग्समुळे ना घरात पसारा झाला आहे. त्यावर सीताई बोलते की आशू त्यामुळे नाही झाला आहे पसारा. सीताई बोलते आशू घराला घरपण हे बाईमुळे येतं आणि ज्या माणसाच्या आयुष्यात बाई नाही ना त्याचं आयुष्य असंच अस्ताव्यस्त असतं. त्यावर आशू बोलतो की काय बोलतेस आई, मला मान्य आहे घराला घरपण स्त्रीमुळे येतं, पण पसाऱ्याचा आणि स्त्रीचा काय संबंध. त्यावर सीताई बोलते त्याचा संबंध आहे. तुझ्या बाबतीत हे असं होतं कारण तुझा संसार कधी डोळ्यावर आलाच नाही. आणि सीताई बोलते आशू मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. आशू बोलतो आई काय परत परत तेच बोलायचं आहे तुला. त्यावर सीताई बोलते हो मला तेच बोलायचं आहे आई, मी तुझी आणि काळजी वाटते मला तुझी. आणि तुझं आयुष्य लवकरात लवकर सुरळीत व्हावं ही इच्छा आहे माझी आणि म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. त्यावर आशू बोलतो कोणता निर्णय आता. त्यावर सीताई बोलते सांगते. त्यावर सीताई बोलते की आणि तू त्याचा शांतपणे विचार कर. आणि सीताई सांगते आशू तू नेहाशी लग्न करावं असं मला वाटतं आहे. तेवढ्यात आशूला खूप धक्का बसतो. आशू चिडचिड करून उठून जातो आणि बोलतो की आई तू काय बोलतेस हे. आई तू काय बोलतेस, तुला कळतं आहे का, मला या ऑकवर्ड झोनमध्ये नाही जायचं आहे समजलं. नेहा माझी चांगली मैत्रीण आहे, या पलीकडे काहीच नाही आहे. त्यावर सीताई बोलते की काय फरक पडतो, मित्र असाल तर चांगले जोडीदार व्हाल. त्यावर आशू बोलतो शिवाई माझी चांगली मैत्रीण होती. त्यावर सीताई बोलते की ती वेगळी आहे आणि नेहा वेगळी आहे. त्यावर सीताई बोलते की नेहासारखी मुलगी तुझ्या आयुष्याचा पसारा होऊ देणार आहे. तेवढ्यात आशू ओरडतो की आई बस झालं, मला या विषयावर काही बोलायचं नाही आहे आणि परत हा विषय काढू नकोस. त्यावर सीताई बोलते की तू जरा विचार कर. त्यावर आशू ओरडून बोलतो की आई तुला मी स्पष्ट सांगते की या विषयावर मला बोलायचं नाही आहे आणि माझा या लग्नाला नकार आहे आणि ओके. आणि प्लीज या घरात पुन्हा हा विषय काढू नको आणि तू हा विचार करणं सोडून दे. म्हणून आशू तिथून निघून जातो. त्यावर सीताई नंतर बोलते की हा विषय मी संपू देणारही नाही आणि संपू देणारही नाही. इकडे दिव्या चंदनला काठी घेऊन मारत असते आणि त्याला बोलते की तुला काय गरज होती शिवाला सांगायची. त्यावर चंदन बोलतो की अगं मी तुझ्या काळजीपोटी सांगितलं ना की तू 2दा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. त्यावर दिव्या बोलते की काळजीपोटी तुला वाटतं काही मी तुझ्यामुळे सुसाईड करायचा प्रयत्न केला आहे आणि तू अजून घरी सांगितलं तर ती शिवा सगळ्या आईन त्यांना सगळ्यांना सांगणार, त्यांना काय वाटेल बरं माझ्याबद्दल. आणि चंदनकडून प्रॉमिस करून घेते की इथून पुढे तू काही कुठल्याही गोष्टी घरी सांगणार नाही किंवा कोणाला सांगणार नाही. त्यावर चंदन बोलतो की अगं मी तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेमच बघतोय. त्यावर दिव्या बोलते की पागल मजनू काही बोलू नकोस. इकडे ऑफिसमध्ये नेहा येते. आशू तिला गुड मॉर्निंग करतो आणि एकदम नॉर्मल बिहेवियर करतो. नेहा फक्त उत्तर देते. त्यावर आशू बोलतो की अगं फक्त त्यावर नेहा स्पष्टच विचारते की तुझ्या घरात काही विषय झाला का. त्यावर आशू बोलतो कशाबद्दल. त्यावर नेहा बोलते तुझ्या आणि माझ्या लग्नाबद्दल. त्यावर आशू बोलतो का काय झालं. त्यावर नेहा स्पष्टच बोलते की अरे मावशीने आणि आईने मिळून दोघींनी हा विषय जुळून आणलाय की तुझ्या आणि माझ्या लग्नाचा. त्यावर आशू बोलतो की यार मला कसं कळलं नाही, मला वाटलं फक्त आईचीच इच्छा आहे.
त्यावर नेहा बोलते की नाही आशू, तुला माहिती आहे का, या दोघींनी ऑलमोस्ट ठरवलं आहे. त्यावर आशू बोलतो मग तू काय म्हटलीस. त्यावर नेहा बोलते नाही, ऑफकोर्स मी नाही म्हणाले, तू. त्यावर आशू बोलतो की तुला काय वाटलं मी हो म्हणेन. ऑब्व्हियसली मी नाही म्हटलो आहे, मला नाही लग्न करायचं. त्यावर नेहा बोलते थँक गॉड आशू, पण बघ ना हे काय होऊन बसले. त्यावर आशू बोलतो की आता काय करायचं. त्यावर नेहा बोलते जाऊ दे चल आपण मीटिंगची तयारी करूया. त्यावर आशू बोलतो की अगं पण ह्या मुद्द्याचं काय करायचं. त्यावर नेहा बोलते आपण ना नकार देत राहू, म्हणजे हे हे दोघं तिघं विषय टाळतील आणि तिथेच एपिसोड संपतो.